नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पेस्ट करायचा आहे पूर्ण डेटा, ते पण एक्सेलमधून. जे तुम्हाला काही डेटा भेटणार आहे, कॉपी करून पेस्ट करायचं आहे, ते जॉब असणार आहे. आणि सेकंड जॉब असणार आहे टेक महिंद्रा कंपनीकडून वर्क फ्रॉम होम व्हॉइस प्रोसेसचं जॉब असणार आहे. दोन्ही जॉब असणार आहे, ते पण वर्क फ्रॉम होम आहे. आणि एक पहिला जॉब जो मी तुम्हाला सांगणार आहे, तो पूर्णपणे कॉपी पेस्ट जॉब असणार आहे. आता त्यामध्ये तुम्हाला HR नंबर सुद्धा भेटणार आहे. तेथे तुम्ही डिरेक्टली CV पाठवू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहेत. सो कोणताही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटून जाईल. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स घेऊन येत असतो. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, परमनंट वर्क फ्रॉम आहेत, टॉप MNC मधले जॉब्स आहेत, पोस्ट रिलेटेड जॉब्स आहेत, 10वी 12वी ग्रॅज्युएशन रिलेटेड दररोजचे अपडेट्स असतात. सो नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तसं विस्तृतपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात. सो पहिले जे आहे Naukri.com वरून आपण बघत आहोत, बँक स्टेटमेंट ट्रेडिंग ॲनालिस्ट जी कंपनी आहे ब्ल्यू कॉग्निशन, यांच्याकडून अपडेट आलेली आहे. आता इथे बघू शकता, रिमोट जॉब आहे, हायरिंग ऑफिसेस लोकेटेड इन पुणे सांगितलेलं आहे. आणि इथे फ्रेशर सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. 0 to 2 इयर्सचं सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्ही 0 एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता, आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. आता इथे सांगितलेलं आहे बघा, बँक स्टेटमेंट स्प्रेडिंग ॲनालिस्ट. इथं काम काय असणार आहे आपण पूर्णपणे बघून घेऊया. त्याआधी इथे अजून एक जॉब अपडेट आहे, ते सुद्धा बघून घेऊया. टेक महिंद्रा हायरिंग अलर्ट, टेक महिंद्रा वर्क फ्रॉम होम व्हॉइस प्रोसेस जॉब असणार आहे. आता इथे हे सुद्धा वर्क फ्रॉम होम जॉब सांगितलेलं आहे. 1 to 6 इयर्स रिमोट जॉब आहे. आणि इथे सांगे ओपनिंग 100+ आहेत. आणि जॉब डिस्क्रिप्शन पूर्णपणे माहिती आहे. आता तुम्हाला इथे दिसून येत असेल की HR नंबर सुद्धा दिलेला आहे, जे तुम्ही इथे व्हॉट्सअप करू शकता, तुमचे रिझ्युमे डिरेक्टली पाठवू शकता. एखादे पाठवल्यानंतर तुम्हाला रिप्लायचं वाट बघायचं आहे. जर रिप्लाय नाही दिला तर तुम्ही परत सुद्धा मेसेज करून विचारू शकता. संपूर्ण आता जॉब अपडेट बघून घ्या वन बाय वन. सो इथे वर्क फ्रॉम होम व्हॉइस प्रोसेसचं जी जॉब आहे, इथे तुम्हाला काय लागणार आहे बघूया. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह असणार आहे. तुम्हाला सोल्युशन्स द्यायचं आहे कस्टमरला, आणि रोटेशनल शिफ्ट्समध्ये सुद्धा काम करायचं आहे. जर आलं तर रोटेशनल शिफ्ट्समध्ये सुद्धा एबल टू वर्क काम करायचं आहे सांगितलं. आता ते रिक्वायरमेंट ॲटलिस्ट 6 months ऑन पेपर BPOवर एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. त्यानंतर तुमच्याकडे ग्रॅज्युएट कोणतंही चालेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट, म्हणजे असं नाही की या फील्डमधूनच तुमचं ग्रॅज्युएशन सायन्समधून झालं पाहिजे, कॉमर्समधून, कोणत्याही फील्डमधून तुम्ही ग्रॅज्युएट, आर्ट्समध्ये असू द्या किंवा सायन्समध्ये असू द्या, कॉमर्स असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, कशातून तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं चालेल. तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे ते खूप चांगलं पाहिजे आहे. आणि लगेच जे जॉईन करू शकता तुम्ही, तर तुम्ही लगेच जॉईन करायचं आहे. ओनली इमिडिएट जॉईनन्स रिक्वायर्ड सांगितलं. आता प्री रिक्विजाइट्स इथे तुमच्याकडे लॅपटॉप पाहिजे आहे, वेबकॅम पाहिजे आहे चांगला. त्यानंतर प्रोसेसरचा लॅपटॉप पाहिजे आहे, किंवा अबव इन लॅपटॉप 8 GB रॅम पाहिजे आहे, ब्रॉडबँड कनेक्शन पाहिजे आहे. त्यानंतर नॉईज कॅन्सलेशन हेडसेट हवा आहे, आणि पॉवर बॅकअप फॅसिलिटी. आता सॅलरी इथं म्हटलं तर 2.10 LPA आहे, म्हणजे 2.10 लाख पर ॲनम असणार आहे. आणि तुम्हाला इथे परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह सुद्धा भेटणार आहे. लक्षात घ्या, मेन गोष्ट तुम्हाला सॅलरी भेटणार आहे, त्यानंतर परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह भेटणार आहे, एक्स्ट्रा फायदा आहे, प्रोव्हिडंट फंड आहे, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स सुद्धा अवेलेबल आहे. आणि ते पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे तुम्हाला HR नंबर सुद्धा दिलेला आहे. हे पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नक्कीच चेक करायचं आहे. आता सेकंड जी जॉब आपण बघणार आहोत, तो तुम्ही बघू शकता बँक स्टेटमेंट. आता हे बघू तुम्ही जॉब प्रोफाईल काय आहे बघूया. फॉर्मॅट लाईक एक्सेल आणि JSON, म्हणजे तुम्हाला एक्सेलचं नॉलेज पाहिजे आहे. जे काही तुम्हाला बँक स्टेटमेंट असणार आहे, तुम्हाला ते कन्वर्ट करून एक्सेल फॉर्मॅटमध्ये टाईप करायचं आहे, आणि त्यानंतर ते पेस्ट करून घ्यायचं आहे, कॉपी करून. आता इथे रिक्वायरमेंट कमीत कमी BCom झालेलं पाहिजे आहे, किंवा BA किंवा BSc किंवा त्या रिलेटेड फील्डमधून. MBA MCom सुद्धा प्रेफर आहे. तर 0 to 2 years एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड आहे. आणि इथे तुम्हाला MS Excel चांगलं काम करता आलं पाहिजे आहे, MS Excel आणि वर्डवरती. तुमचं टायपिंग स्पीड येते 40 वर्ड पर मिनिट पाहिजे आहे. इफेक्टिव्ह असणार आहे जर तुमच्याकडे MS ऑफिस, वर्बल, रिटर्न अँड इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल असेल तर. आता कोणताही जॉब करायचं म्हटलं तरी स्किल तर इम्पॉर्टंट आहे. आता इथे ऑपरेशन्स आणि अदर आहे रोल. BSc ने एनी स्पेशलायझेशन एज्युकेशन सांगितलेलं आहे, BCom चालेल किंवा BA सुद्धा चालेल. इथे तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. इथे कमीत कमी सॅलरी तुम्हाला 30,000 पर्यंत सुद्धा भेटू शकते. सो इथे कॉपी पेस्टचं जॉब आहे, खूप चांगली संधी आहे, संधी सोडू नका. वर्क फ्रॉम होम जॉब आहे मेन म्हणजे. दोन्ही तुम्ही जॉब बघू शकता. आणि इथे
तुम्हाला एक्सेलचं बेसिक नॉलेज पाहिजे आहे, OCR सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे, स्पेसिफिक फॉर्मॅट युझिंग द OCR सॉफ्टवेअर सांगितलेलं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या अपडेट्स येत असतात. सो नक्कीच सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओजला शेअर करा, लाईक करा. थँक्यू.